कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून कार चालकाने दुचाकीस्वाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या मनमाड शहरात घडली आहे। घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। इरफात बेग असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांच्यावर मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इरफात हा दुचाकीवरून जात असताना चोपडा पेट्रोल नजीक येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला त्याचा कट लागला। याचा जाब विचारला असता कार चालकाने थेट चाकू काढून इरफातला भोसकले। कार सुसाट वेगाने येवल्याच्या दिशेने नेत पलायन करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी घटनेची माहिती येवला पोलिसांना दिली असता पोलिसांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या अंगावर वाहन घालण्याचा मुजोरपणा या चालकाने केला। पोलिसांनी कार चालक लक्ष्मीकांत शेजवळ याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे।